आपण त्यांचं यथेचे स्वागत सन्मान करूया। महेंद्रजी जयवंत भोईर साहेब आपण समोर या, आपले यथेचे स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। शशिकांतजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते महेंद्रजी जयवंत भोईर साहेब यांचे यथेचे स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं। हनुमान मंडळाचे आपण पाहिलं तर डबल जी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि या आपण त्यांचं यथेचे स्वागत सन्मान या ठिकाणी शशिकांतजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण सन्मान करावायचा आहे। आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत। सध्या उपसरपंच आपल्याला पाहायला मिळतात नूतन कुमार भोईर साहेब ज्यांनी ट्रॉफीज या स्पर्धेला सौजन्य केलेल्या आहेत आणि सन्मान चिन्ह सुद्धा त्यांच्याच सौजन्याने आपण पाहू शकतायत। आणि महेंद्रजी जयवंत भोईर साहेब डबल जी जे हनुमान मंडळाचे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत एक चांगले कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि महेंद्र भोईर साहेबांचं यावेळेला टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा करूया आपण यथोचित स्वागत सन्मान। शशिकांतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते माईची उपदार शॉल त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि बुके देत सन्मानित केलं जात आहे। थँक्यू व्हेरी मच महेंद्रजी जयवंत भोईर साहेब आपण उपस्थित झाला, सदिच्छा भेट दिली या स्पर्धेला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच। सध्या हे संपूर्ण मात्र आपण पाहतायत मान्यवर मंडळी या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत, ग्रामस्थ मंडळी। चला एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे की आज आपण एक श्रद्धांजली वाहणार आहोत। खऱ्या अर्थाने हे श्रद्धांजली चषक देखील पाहतोय आणि ही श्रद्धांजली आहे खास करून दीपेश पाटील जे आपल्यापासून दुरावलेत त्यांना ही श्रद्धांजली असेल। तर सर्व खेळाडूंना, मान्यवरांना, प्रेक्षकांना इथे जे उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की जागेवरती आपण उभं राहायचंय। आज 5वं हे वर्ष श्रद्धा आहे आणि आपल्यापासून जरी दीपेश दादा आपल्यात नसला तरी मात्र त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली आहे। दीपेश फाउंडेशन तुम्ही ऐकलंय हे नाव आणि त्यांना ही श्रद्धांजली असेल। बॅटर आपण जागेवरतीच उभं राहायचं सर्वांनी, सर्व प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना ही नम्रतेची विनंती आहे की आपण श्रद्धांजली करता दीपेश दादांना आपण ही श्रद्धांजली वाहतोय। तर 2 मिनिटं जागेवरती आपण सावधानमध्ये उभं राहणार आहोत। श्रद्धांजलीला आपण सुरुवात करतोय। ओम शांती शांती शांती। दीपेश फाउंडेशन हे नाव आपण ऐकलंत आणि आपल्यापासून जरी तो आज नसला तरी मात्र त्याच्या आठवणी भरपूर साऱ्या आहेत। 5वं पुण्यस्मरण आणि पुन्हा एकदा त्यांना ही श्रद्धांजली। या स्पर्धेकरता जर पाहिलं तर साईश्वर ट्रॅव्हल्स आणि दीपेश फाउंडेशन यांच्याकडून मालिकावीर करता सायकल आहे। दिनेशजी पाटील यांना विनंती केली की आमच्या मुख्य मंचावरती आपण यायचं आहे। दिनेश पाटील दीपेश फाउंडेशनचे सर्वा त्यांनाही विनंती केली की आमच्या अतिथी कक्षामध्ये या। जाऊया या मॅचच्या दिशेने दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच। अमृत वैतीचा पहिला बॉल, पहिला वार, पहिली आतिषबाजी, पहिला धुमधडाका शशीच्या बॅट मधून येतोय षटकार। भव्य स्वागत अमृत वैतीचं केलंय।
चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय शशीच्या बॅटमधून. ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झाला अमृत वैतीचा ओव्हर पिच बॉल होता. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर करत असताना अप्रतिम षटकार. चांगली सुरुवात झाली पहिल्याच बॉलवर षटकार शशीच्या बॅटमधून. मात्र आपण पाहू शकतायत अफलातून टायमिंग होतं. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेलाय. स्लोवर वन थोडासा थांबून बॉल आला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना डॉट बॉलची सांगता झाले. बाउंड्री लाईनच्या बाहेर जे प्रेक्षक वर्ग झेल घेतील त्यांच्यासाठी साईश्वर ट्रॅव्हल्स आणि दीपेश फाउंडेशन यांच्या वतीने 200 रुपयांचं पर कॅच. जर तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घेतायत फक्त प्रेक्षक वर्ग यांच्यासाठी ऑडियन्स कॅच. आणखीन पारितोषिक आलेत त्याची चर्चा करूया. हो, स्लोवर वन बॉल थोडासा फसवा बॉल होता आणि चांगला बॉल डिलिव्हर केला. ऑफस्टम लाईन होती आणि ऑफस्टम वरती पिचिंग केलेला सध्या बाहेर निघणारा बॉल होता. स्लोवर वन चेडू आणि त्यानंतर 3 चौकार 3 षटकार. खास करून टिवरी संघाला हे पारितोषिक आहे. दीपेश दादा दौ दादा यांच्याकडून 500 रुपये. आता मात्र ऑफस्टम लाईन पुन्हा एकदा डॉट बॉल. एक षटकार लगातार 3 डॉट बॉल. काय गोलंदाजी अमृत वैतीचा क्लास आपण पाहतोय या मॅच मध्ये. टिवरी ग्रामपंचायत माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय राजावली टिवरी ग्रुप ग्रामपंचायत चे आपण पाहत आहेत माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय मोहनजी रामचंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण वेलकम वेलकम वेलकम. जे बॅरिगेटचे आतमध्ये जे काही खेळाडू आहेत प्लीज मी विनंती करेन की आपण थोडंसं बॅरिगेटच्या बाहेर घ्या. वेल ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका क्लास दाखवलाय. राकेश येत आहेत आणि राकेशने मात्र यावेळेला कॅच ड्रॉप केलंय. शशीला मिळालंय जीवनदान. 2 रन्स मिळतील आज. राकेश 100% देत नाहीये फिल्डिंग मध्ये. 2 रन्स मिळतील. अमृत वैतीचे 3 बॉल डॉट आणि 2 षटकार 1 वेळा डबल आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला षटकाचा खेळ झालाय. जय हनुमान टिवरी बी टीम 14 वर जाऊन पोहोचले गेले. अक्षयजी साटम सरासरी अप्रतिम पाहायला मिळते. मॅग्निफिसंट स्टार्ट. चांगला स्टार्ट शशीच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती षटकार. अमृत वैतीने सलग 3 बॉलवरती कमबॅक केला. 3 डॉट बॉल घेतले आणि त्यानंतर मागील 2 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. आज घरच्या मैदानावरती जय हनुमान टिवरी हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना टॉस जिंकला प्रकाश 11 खोचिवडे संघाने आणि वन द टॉस चूज टू बॉल फर्स्ट. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा. मागील मॅचमध्ये सूरजची आपण हाफ सेंचुरी पाहिली. आजच्या रात्रीतली पहिली टोटल या स्पर्धेची दुसरी फॉर्मला आहे आणि काय बॅटिंग करतोय. हे मैदान रेग्युलर प्रॅक्टिस करणारा आहे म्हणूनच घरच्या मैदानावरती एक वेगळा खेळ आपण पाहतोय जय हनुमान टिवरी बी या संघाकडून. समोर आहे टीम प्रकाश 11 कोचिवडे. एक चांगला दाटणीचा गोलंदाज यश आलाय बॉलिंग मार्क वरती. विकेट टेकर गोलंदाज विकेट घेणं हा त्याचा स्वाभाविक गुण आणि कमीत कमी धावा देणं हे पाहिलं आपण मागील मॅच मध्ये देखील. परंतु समज सूरज आहे आणि सूरजची बॅट बोलले या स्पर्धेमध्ये. काय बॅटिंग केले पहिल्या मॅच मध्ये. यश बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. सूरज करता एक चांगला बॅटल चांगला नॉक. 14 धावा आतापर्यंत. टाइमपास जास्त होतोय कोचिवडा टीम. प्रत्येक बॉलवरती जर इतका टाइम तुम्ही घ्याल तर मग सकाळी 5 वाजतील नो डाऊट. जे आपण कालही पाहिले. पुढचा बॉल इथे मात्र जर पाहिलं तर कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. स्विंग अँड मिस डॉट बॉल. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत आपण पाहू शकताय 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. यश नावातच यश आहे. गेल्या मॅच मध्ये सूरज माईने जी बॅटिंग केली होती ती अफलातून कामगिरी आपण पाहू शकलात. सुपर बॅटिंग. दुसरं अर्धशतक जे आपल्याला पाहायला मिळालं होतं सूरज माईच्या बॅटमधून. कामगिरी भन्नाट पाहायला मिळते. सूरज
सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान, परंतु सूरजमाईचे उच्च विचार आहेत बॅटिंग मधून. यावेळेला उच्च विचार त्याच्याकडे पाहून वाटणारच नाही, या षटकारांचा बेताज आहे. सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, माइंड ब्लोईंग षटकार. अतिशय सुंदर फटका पाहिला, समोरच ठेवला होता आणि पुढे ठेवलेला बॉल स्टँडर्ड डिलिव्हर केला. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट. सूरजच्या बॅटमधून अव्वल दर्जाचा क्लासिकल परफेक्ट टायमिंग नुसार बॉलला रीड करतोय, स्ट्रेट फटका खेळतोय आणि चौफेर फटकेबाजी मागील मॅच मध्येही पाहिले आणि या मॅच मध्ये सुरुवात केले. एक षटकार तर आलाय आता त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल थोडा स्लोवर वन बाहेर निघणारा बॉल होता. लेग कटर बॉलला ड्राईव्ह केलंय मिड विकेटला. एक धाव कंप्लीट, एका धावेने धावफलक जर पाहिलं 21 धावा सध्याच्या फलकावरती धावा आहेत. 21-3 बॉल म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर जयनमान टिवरी संघ चांगली बॅटिंग करतो. विकेट गेलेला नाहीये. शशी 6 मध्ये 14 वरती खेळतो आणि स्ट्राईक त्याच्याकडे सध्या. यश बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. 3 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि सूरजने 3 बॉल फेस केल्यानंतर एक षटकार ठोकला. 7 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. शशी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे आणि म्हणूनच सध्याच्या घडीला शशीचा देखील बोलबाला पाहिलाय. पुढचा बॉल यश शशी करता आडव्या बॅटने खेळलाय. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, मिस टायमिंग फटका आहे. टप्पा पडल्यानंतर फिल्डरच्या हातामध्ये बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहिलं. 1 रननी धावफलक जर पाहिलं 22 धावा 4 बॉलमध्ये. चांगली बॅटिंग होते सध्याच्या घडीला आणि तेवढाच चांगला गोलंदाज यश देखील कमबॅक करतोय आपल्या टीम करता. चांगला कमबॅक म्हणता येईल. दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये गुणवत्ता जी आहे ती सिद्ध करत असताना गोलंदाज यशला आपण पाहत आहेत. सूरज माळी 3 बॉलमध्ये 7 रन, शशीच्या बॅटमधून 7 बॉलमध्ये 15 रन. आउटस्टँडिंग इनिंग सध्या दोन्ही बॅटर अपकमिंग आणि रायझिंग स्टार या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयमान टिवरी बी टीम. यश यशचा हा बॉल ह्यावेळेला अपील जोरदार होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास सुद्धा जास्त पाहायला मिळाला, परंतु मिसिंग द लाईन. लेग स्टंप आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. थोडासा अडचणीत येतोय आता सूरज माळी, परंतु या अडचणीतून बऱ्याच वेळेला सूरज माळीने आपले प्लॅनिंग जे आहे ते मात्र सफर ठेवलेले आहेत, सफर केलेले आहेत आणि सफल असा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम चांगला बॉल, बॅट स्विंग चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल वेगाने गेला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. दबावमध्ये खेळतोय सूरज. दबाव या शब्दाला विसरावं लागेल आणि मागील मॅचमध्ये जी बॅटिंग केली ना त्या अनुषंगाने याही मॅचमध्ये बॅटिंग करतोय. यशचं कौतुक करेन, काय गोलंदाजी केली. कमबॅक कसा करावा तर यश सारखा करावा. 1 ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि मागील 4 बॉलमध्ये 2च धावा आलात. याला बोलतात कमबॅक. काळानुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार कमबॅक तुम्हाला करायचं आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक वेळी या गोष्टी फार मायने राखतात. सध्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा आल्यात. 11चा रन रेटने धावा येत आहेत. यानंतर होणारा मॅचही अप्रतिम आपण पाहणार आहोत. वसई कोलीवाडा नुकताच मॅच जिंकलाय आणि प्रिन्सी जयू 11 आपण अर्नाळा या 2 संघादरम्यान बिग बॅटल, बिग फाईट दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच आपण पाहणार आहोत आणि अनेक वेळा एक चांगली काटेकी टक्कर त्या 2 संघादरम्यान पाहिलेली आहे. सध्या ही मॅच फार महत्त्वाची आहे. बॉलिंग मार्कवरती आलाय मिस्टर मानव. जबरदस्त गोलंदाजी केली होती नायगावच्या मैदानावरती रबर बॉल क्रिकेटमध्ये आणि जी गोलंदाजी केली त्यानंतर अंकुर सिंग ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेअर, त्यांनी मात्र या गोलंदाजीची तारीफ केली आणि 2000 रुपये कॅश प्राईज दिले होते. तोच मानव यंग टॅलेंट आहे, यंगस्टर आहे आणि फ्युचर ब्राईट आहे असं सांगितलं होतं अंकुर सिंग या खेळाडूने. म्हणूनच मानव सध्या मॅन इन फॉर्म आहे. पाहूया त्या प्रकारची गोलंदाजी या मॅचमध्ये होईल का, कारण की लेफ्टी वर्सेस लेफ्टी ज्यावेळी बॅटल रंगतो ना एक वेगळी चुरस, वेगळी फाईट. शशी 7 मध्ये 15 वरती खेळतोय आणि भरपूर सारी चांगली प्रॅक्टिस आहे या खेळाडूकडे. चांगल्या फॉर्मला हाही खेळाडू. मानव पुढचा बॉल घेऊन समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय.
मिस टायमिंग फटका टायमिंग झाला नाही कॅच छुटा देईल तुटा आज स्ट्रगलिंग पाहिलंय फिल्डर कडून भरपूर भरपूर यावेळेला पाठलाग काही हा चेंडू काही पाठलाग सोडत नाहीये राकेशचा. ज्या पद्धतीने राकेश जिथे आहे तिथे बॉल बरोबर त्याला शोधत जात आहेत आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर अनसक्सेसच्या मार्गावर आपण पाहू शकाल. आज खरी कसोटी आहे. जेल सोडल्यानंतर सुद्धा मात्र ते रिलॅक्स यावेळेला होत असताना पाहायला मिळत आहेत कारण त्यांचा चेहराच तसा आहे. 23 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर. काहीतरी कानमंत्र देत असताना लॉंगॉनचा फिल्डर मानव पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. डावखुऱ्या हाताने अप्रतिम परफेक्ट यावेळेला यॉक पाहायला मिळतोय. मात्र फिल्डर अभिजित पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले गेले. अगदी चांगला बॉल डिलिव्हर केला होता. मानव या गोलंदाजाची अप्रतिम ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. त्याचा जो डिलिव्हर्ड पॉइंट आहे तो अप्रतिम आपण पाहू शकाल. गोलंदाजी करण्याची स्टाईल अप्रतिम पाहायला मिळते आणि फलंदाजाला तो बरोबर रीड करतोय. मग फलंदाजाचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, तो कोणत्या रिजनमध्ये चांगली बॅटिंग करतोय हे सर्व काही मानव ओळखतोय आणि तशी गोलंदाजी करतोय. परंतु या बॉलला लो फुल टॉस बॉल आणि सरळ बॉलला मात्र पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेत बोईर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हाताने त्या ठिकाणी झेल टिपतायत आणि राजेश पाटील यांच्याशी बातचीत करत असताना टाळ्यांचा कडकडाट होतोय. सध्या तरी संकेत बोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ऑन स्क्रीनवर आहेत. आणि तेच सांगतात राजेश दादा की संकेत दादा आपण ह्या 200 घेण्याकरता निपेश फाउंडेशन यांच्या वतीने हे पारितोषिक आपण पाहतोय. हा फटका पहा, फुल टॉस बॉल आणि त्यानंतर षटकार गेला, टॉपेज लागली आणि इथे मात्र चुकी होणार नाही. कभी तेरी तो कभी मेरी, कमबॅक करणारा मानव जाणतो कमबॅक आणि इथे मात्र शशीला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. 10 बॉलमध्ये 22 धावा केल्या. इनिंग छोटी होती, काम मोठं केलंय शशीने. जबरदस्त बॅटिंग, टाळ्या झाल्या पाहिजे शशी करताही. जबरदस्त बॅटिंग, चांगली बॅटिंग यावेळेला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात. मानवचा हा बॉल उर्ध विकेटने आले. बॉल थोडासा अधून टाकला. निखिल त्या ठिकाणी सज्ज होते आणि हा अँगल जर आपण पाहिला तर यावेळेला आपण पाहू शकतायत जास्त झुकत नाहीत ते बॅटिंग करताना. अगदी खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि सरळ बॉल निखिलच्या हातामध्ये विसावला गेला. शॉर्ट फाईन लेगला. ग्रेट कॅच. शशीला परतावं लागलं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि इथून विकेट मिळते. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन प्रिन्सी 11 जयू अर्नाळा टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत वसई कोळीवाडा या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. चांगला बॉल होता, अप्रतिम, गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. काय गोलंदाजी केले यावेळेला मानवने. अगदी नावाप्रमाणे मानवने ज्या गोलंदाजीत इम्प्रूव्ह केलंय अफलातून मारे पाहायला मिळतात. धारदार गोलंदाजी, धुवाधार गोलंदाजी आणि फ्रेश बॅटर असला तर कसा बॉल टाकायचा. लोवर फुलटॉस यॉर्कर करून घेतला पिंटूने. रोशन बोईर या मैदानावर अनेक षटकार पाहिलेत या खेळाडूकडून. ओ पुन्हा एकदा काय बॉल टाकलाय. अप्रतिम चेंडू होता. रोशन मात्र पाहतच राहिला आणि रनआउटच्या माध्यमातून परतावं लागते रोशन भोईरला. स्वस्तात बाद होते. एक हार्ड हिटर बॅटर होता, सध्या स्वस्तामध्ये त्याला परतावा लागतंय. काय गोलंदाजी मानवने केली. म्हणून उल्लेख केला होता की मानवचं फ्युचर ब्राईट आहे आणि सातत्याने त्याला चांगला बॅक केला जातोय. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल होता ऑफस्टम्पच्या लाईनच्या दिशेने आणि रेडी नव्हता बॅटर रोशन भोईर हा बॉल खेळण्याकरता. बीट झाला पूर्णपणे. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला एस्टनच्या मागे. पाहिलं तर डायरेक्ट हिट, फार दूरच राहिला. रोशन परतलाय बॅक टू द पॅव्हिलियन. 30 रन 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ झालाय. 30 रन फलकावर. सूरज माळे एका साईडला नॉन स्ट्राईक एंडला. हा मात्र ड्रामा सातत्याने पाहत राहिला कारण क्रिकेटचाच खेळ असा आहे. अद्भुत खेळ आहे क्रिकेटचा. त्यामुळेच क्रिकेटच्या खेळाला ग्लॅमर आलं, क्रेज वाढला या क्रिकेटच्या खेळाचा. कारण क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही, प्रेडिक्शन देऊ शकत नाही. ड्रामा, थ्रिलर आणि शेवटच्या बॉलपर्यंत एक्साइटमेंट म्हणजेच क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो.
जरी हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला परंतु त्याचं पालन पोषण भारतीयांनी केलं आणि त्यामुळे हा क्रिकेटचा खेळ अगदी एक वेगळ्याच उंचीवर आपल्याला पाहायला मिळतोय. पंच तेच सांगतायत की टाइम स्पेंड फार तुम्ही करतायत. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची आहे. गोलंदाज सध्या नैतिकला आपण पाहू शकतायत. सूरज माळी एका साईडला तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवींद्र ठक्करला आपण पाहतायत. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. वा नैतिक वा. पहिलाच बॉल एवढा चांगला यावेळेला हाताळला गेलाय तर 5 बॉल कशा पद्धतीने हाताळले जातील याकडे सुद्धा मात्र जरूर प्रत्येकाचं लक्ष असेल. गुड डिलिव्हरी. चांगला बॉल डॉट बॉल आलाय. सूरज स्ट्रगल करतोय आणि अनेक वेळा अनेक खेळाडूंचा संघर्ष पाहिलाय. क्रिकेटमध्ये संघर्ष होत असतो. 1-2 डॉट बॉल झाले तर एखादा खेळाडू खराब होत नाही. इथून कमबॅक केला, षटकार आला तर डेफिनेटली सूरज नावाची चर्चा पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. पुन्हा एकदा फोर्स केला बॉलला. फिल्डर ज्याचा नशीब नसतो ना कधी कधी त्याच्याच मागे जास्त बॉल लागतो. पण तो सध्या अमृत त्या ठिकाणी पुढे आला. कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच सुटला आणि धावपळक 32 वरती सध्याच्या घडीला. जो कॅच घेतला होता संकेत भोईर यांनी, त्यांना विनंती करेन की आपण या स्टेजवरती कॅच प्राईज आमच्यापर्यंत जमा आहे तर आपण ते कलेक्ट करण्याकरता स्वतः यायचं आहे. संकेतजी भोईर जो कॅच घेतला ऑडियन्स कॅच त्याकरता आपणास 200 रुपये आहेत दीपेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून. या वेळेला हॅमर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शॉर्ट लेगला फिल्डर आहेत तैनात. कोणतीही मिस्टेक केली नाही. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. म्हणून मी पहिल्याच बॉलवर अक्षयजी साठम उल्लेख केला होता की पहिला बॉल जो नैतिकने हाताळला होता ना तो ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तिथून त्याचं लक्ष बरोबर एकच धागा पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. शॉर्ट लेगला मानव कोणतीही चुकी केली नाही. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. सूरज एका साईडला आपण पाहू शकला चांगली बॅटिंग करत होता आणि त्यानंतरचा मात्र यावेळेला प्रवास आपण पाहू शकतायत. सातत्याने गोलंदाजाने त्यांचा स्टॉप केला. चांगली गोलंदाजी. सेटअप केला. तिन्ही बॉल पाहिले तर थोडासा चाच पडला सूरज आणि सातत्याने डॉट बॉलचा दबाव जाणवला. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 9 मध्ये 10 केल्या. मागील मॅचमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली ना बिनधास्तपणे या मॅचमध्ये तो दिसला नाही. मिलन आला न्यू बॅटर इन. 3 बॉल शिल्लक. मिलनच्या माहितीकरता 32 झाल्यात. 3 विकेट गेल्यात आणि शेवटचे 3 बॉल शिल्लक या पहिल्या इनिंगचे. 3 बॉलमध्ये मोठे फटके हवेत. आता ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनचा फिल्डर तिथपर्यंत पोहोचलाय. फेकी पहा बॅकअप येते. बॅकअप नसलं तर क्रिकेटमध्ये लवकर पॅकअप होते. खराब फेकी होती परंतु चांगला बॅकअप दिला आणि एका धावेने धावपळक जर पाहिला 33 धावा 3 विकेट 3.4 बॉल 3-3चा हा को इन्सिडंट नेल्सन फिगर आकडा येतोय आणि प्रोजेक्टेड स्कोर सुद्धा 36 दाखवतोय. आता इथून जर आपण पाहिलं तर नैतिकने जी गोलंदाजी केली ती वाखण्याजोगे. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. खराब बॉल परंतु फिल्डर आहेत. फिल्डरने केली चुकी आणि चुकी केल्यामुळे बॉल लगेच निघून गेलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार हुक केला होता आणि भूमीच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला होता. चौकार. नक्कीच भूमित भोईरच्या स्वागताकरताचा चौकार आला आणि काल देखील याच टायमिंगला बरोबर 1 वाजून गेला तेव्हा आपण पाहिलं होतं. आताही तिथेच बॉल गेलाय. चला बक्षीस लावलंय संकेतजी भोईर. आपण या बक्षीस घेण्याकरता प्लीज. 37 धावा 5 बॉल. रवींद्र ठक्कर बॅटची एज लागली आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील दाखवलंय. आदर्श खेळाडू आहे परंतु या मॅचमध्ये सध्या विकेट जातोय. टिवरी गावाचे विद्यमान सरपंच आज तितका चांगला खेळ दिसला नाही. आज किंग 11 पंजाबचा श्रेयश अय्यर देखील फ्लॉप ठरला. त्यालाही सरपंच बोलतायत आणि इथे टिवरी गावाचा सरपंच देखील आपण पाहिलं. 37 धावा आणि 38चं आव्हान 4 ओव्हरमध्ये.
नक्की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर रवींद्र ठक्कर सध्या आपण पाहिलं तर फ्लॉप ठरतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सौरभ नाकरे यावेळेला दर्शवतोय 37 या धावसंख्येवर. अखेरकार संकेत भोईर यांना स्टेज सापडलाच, ते निमित्त झालं आणि संकेतजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. 200 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा आलेला आहे. साईश्वर ट्रॅव्हल्स आणि दीपेश फाउंडेशन, दिनेशजी पाटील, रोहनजी पाटील या नावाने सुद्धा जे ओळखले जातात. चला टॉस करण्यासाठी या. अक्षयजी साटम त्या ठिकाणी जॉईंट असतील. चला आपण टॉस करतोय. टॉस आपण कोणाच्या हस्ते करणार आहोत? टॉस मोहनजी पाटील यांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जॅक्सन आणि विघ्नेश हे दोन कॅप्टन आहेत आणि असा मॅच पाहिला आपण, बिग फाईट. 4 ओव्हरचा मॅच, पॉवर प्ले 1 ओव्हर जे या मॅचमध्ये आहेत. सेम रूल, 3 प्लेयर सर्कलच्या बाहेर असतील. कॉलिंग केला जातोय. हेड असा कॉल विघ्नेशकडून, अर्नाला टीमकडून हेड कॉल आणि हेड चालाय. थँक्यू. पाहुण्यांना विनंती केली की आपण असं नसतं व्हायचं आहे. विघ्नेश फक्त डिसिजन आपण कळवा, टॉस जिंकला, निर्णय काय? फिल्डिंग. थँक्यू. जास्त वेळ घेत नाही कारण की मॅच देखील चालू आहे. तर अर्नाला टीमने टॉस जिंकला आणि निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा. थँक्यू प्रदर्शन लाईव्ह. त्यानंतर आपण 200 रुपयाचा कॅश प्राईज देणार आहोत संकेतजी भोईर, आणि ते कॅश प्राईज विपिनजी भोईर यांना विनंती केली की आपण द्यायचं आहे. दीपेश फाउंडेशन यांच्या वतीने. या एक क्रिकेटमध्ये बघा कितीही पैसा असला तरी मात्र हे पारितोषिक फार महत्त्वाचे असते. आणि पहा जोरदार आल्या, आणि खास जास्त प्रश्न नसेल, फक्त दीपेश फाउंडेशन यांच्याकडून एक कॅश प्राईज. आणि दीपेश फाउंडेशन बद्दल काय म्हणाल तुम्ही एकंदरीत? आमचा एकच वादा, वांग्या दादा. आज जर पाहिलं तर खुश आहेत. आणि थँक्यू प्रदर्शन लाईव्ह. पहिली इनिंग आपण पाहिली, 37 झाल्यात, 38चा आव्हान आणि 38 धावा. जेवढ्या सोप्या वाटतात ना तेवढ्या सोप्या नाही आहेत. सेकंड इनिंगमध्ये जसा टाईम पुढे जातो ना क्रिकेटमध्ये, तसं मात्र गेम चेंज होताना पाहिलंय. आणि गेम चेंजर बॉलर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमन बॉलिंग मार्कवरती चांगला बॅक केला टिवरी संघाने. या खेळाडूला कमी वयात, कमी काळात जास्त प्रगती केली. 24 बॉल 38. दिनेश जिकिनी आमच्यासोबत जॉईन झाले. 24-38 जो मॅच वाटतोय ना, इथे मॅच बनू शकतो. शेवटच्या बॉलपर्यंत काय मॅच रंगेल हाही प्रश्नचिन्ह आहे दिनेशजी. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती, त्याच पद्धतीने गोलंदाजी हाताळावी लागेल जय हनुमान टिवरी ब संघाला. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली गेली, प्रकाश इलेव्हन खोचिवडा संघाचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. ज्या टिवरी संघाने 88 धावा उभारल्या होत्या, त्या टिवरी संघाला अगदी कमीत कमी धावांपर्यंत रोखले गेले 4 षटकांमध्ये. मात्र बॅटल रंगणार यात काही शंका नाही मैदानाच्या आतमध्ये. दीपेश फाउंडेशनच्या वतीने सीमारेषेच्या पलीकडे जो प्रेक्षक झेल पकडेल त्याकरता 200 रुपयांचा कॅश प्राईज आहे. आणि त्यामध्ये संकेत भोईरने ते पारितोषिक पटकावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही बॅटर आक्रमक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अमृत तर दुसऱ्या बाजूला निखिल, हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्गावरती अमनला आपण पाहतोय. विकेट घ्याव्या लागतील ज्या पद्धतीने आपण पाहतोय.
लेट्स प्लेचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. एका बाजूला प्रकाश 11 खोचिवडे तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान टिवरी ब. पहिलाच बॉल मोठा प्रहार करायचा होता. चेंडू अगदी हवेत खेळले होते मात्र नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चुकी घडते. अशा चुका अशा मिस्टेक अंगलट येऊ शकतायत. 2 धावा इथे कन्वर्ट करतायत आणि 2 धाव्यांच्या मदतीने श्री गणेशा केला जातोय प्रकाश 11 खोचिवडा या संघाचा. खराब फिल्डिंगचा दर्जा पाहिला. आरामात बॅटर देखील धावला होता सिंगल वरतीच आणि इतका आरामात फिल्डर आला की बॉल हातातून निसटला गेला. 2 धावा आल्यात पहिल्याच बॉलवरती. अमृत वैती हा विकेट घेतला तर या मॅच मध्ये आपलं वर्चस्व तुम्ही दाखवू शकता. एक गोल्डन विकेट. अमृत वैती रन मशीन, अमृत वैती सिक्सर किंग आणि त्याला पाठवलंय बॅक टू द पॅव्हिलियन. जेव्हा जेव्हा अमृतचा विकेट गेलाय तेव्हा तेव्हा प्रकाश 11 कोचिवडा संघ दबावमध्ये आलाय आणि या क्षणाला या ॲक्शन रिप्ले पहा. गुडलाईन वरती बॉल स्पॉट केला, थोडासा टॉस केला अक्रॉस द लाईन, फोर्स केला या बॉलला आणि रोशन भोईर पिंटूने काय कॅच घेतली. हा महत्वाचा कॅच होता दिनेश सर. महत्वाची विकेट इथे घेतली गेली. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटरने चूक केली. आडव्या पट्ट्याचा वापर तिथे केला आणि आडव्या पट्ट्याचा वापर करत असताना बॅटचं टॉपेज आणि यष्टीरक्षकाने कुठलीही चुकी केलेली नाही. जबरदस्त जी सुरुवात हवी होती, सुरुवातीच्या षटकामध्ये विकेट हव्या होत्या, त्या विकेट घेण्याचं काम अमन करत असताना पाहायला मिळतोय. 2 वरती पहिला धक्का प्रकाश 11 कोचिवडे या संघाला लागतोय. कारण मोठी विकेट घेतली गेली आहे. प्राइजलेस विकेट पाहायला मिळतंय कारण अमृत वैती हार्ड हिटर फलंदाज, मोठमोठे स्ट्रोक तो खेळू शकतोय. वसई कोलीवाडा संघाचा कर्णधार आपण आयोजकांची भेट घ्या. जॅक्सनला विनंती करतोय. धावसंख्या 2 वरती पाहायला मिळतंय. अभिजित नवीन बॅटर मैदानात आलाय. चांगला चेंडू हाताळतायत. तिथे जबरदस्त फटका, कटचा फटका दाखवलाय. पॉइंटच्या वरनं चेंडूला अगदी ट्रॅव्हल करतायत. विर्थ दिली होती यावेळेस आपण पाहिलं तर अमानने आणि त्या चेंडूवरती हात खुले केलेत फलंदाज अभिजितने आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना चौकार. चांगलं स्टेअर केलं बॉडीला आणि त्यानंतर बॅकफुट पंच. स्क्वेअर कटचा फटका 2 फिल्डरच्या मधोमध डीप बॅकवर्ड पॉइंटला. अतिशय जबरदस्त ऑन दी टोस हा जबरदस्त चौकार पाहायला मिळतो. ही खासियत आहे मिस्टर अभिजित, निखिल, अभिजित, अमृत हे टॉप 3 चे जे बॅटर आहे ना टॉप ऑर्डरचे ते फार महत्वाचे आहे कोचिवडे टीम करता. पुढचा बॉल आता टॅप केला या बॉलला. सॉफ्ट हँडने खेळलेला बॉल होता. दिशा देण्याचं काम सन्मानपूर्वक खेळलंय. अमनची गोलंदाजी ओळखणं देखील सोपी गोष्ट नाही आहे. ज्या पद्धतीने बॉलिंग स्टान्स आहे, बॉलिंग ॲक्शन आहे आणि ज्या फॉर्ममध्ये आहे ना सध्याच्या घडीला त्याचा बोलबाला आहे. 4 बॉल 7 धावा या धावफलकावरती. चांगली गोलंदाजी करतोय, रिदम मध्ये आहेत. अमनला आपण पाहिलं तर विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि पहिल्याच षटकामध्ये एक विकेट महत्वाची मिळवलेली आहे. कमीत कमी धावा इथे खर्च करण्याचा मनसुबा असायला हवा, मानस असायला हवा कारण लक्ष आपण पाहिलं तर 38 धावांचं ठेवले गेलंय. गोलंदाजी मार्गावरती अमन तयार होतोय. खुला चेंडू टाकलाय. जबरदस्त यॉर्करचा चेंडू होता आणि त्याचं प्रत्युत्तर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा निखिलने जरूर दाखवला. मात्र कौतुक करावं लागेल अमनचं. काय गोलंदाजी हाताळतोय. घातक चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. अक्षयजी काय बॉल टाकला, जबरदस्त परफेक्ट यॉर्कर लेंथ आणि इथे कोणतंही उत्तर नव्हतं बॅटर करता. एक धाव देखील जोखीम घेतली आणि तिथे कंप्लीट झालं. अमनचा हा बॉल या इनिंगचा सर्वोत्कृष्ट चेंडू होता. 5 बॉल 8 रन. पुढचा बॉल पुन्हा एकदा जास्त बॉलला बाहेर टाकलं गेलंय. आउट स्विंगचा मारा होता आणि तेवढाच आउटस्टँडिंग हा चौकार पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच, दिल मांगे मोर, वेलकम फोर येतोय चौकार. 12 झाल्यात, 18 मध्ये पाहिजेत. 26 धावा. हा चेंडू पाहिला ना तर जास्त संत गतीने टाकला आणि जास्त टायमिंग होता या बॅटरकडे. जबरदस्त फटका. अभिजित
आणि निखिल हे दोन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावेने आता धावपळक वेगाने पुढे येते. 12च्या घरात 18 बॉल 26ची गरज. प्रदर्शन लाईव्ह, जबरदस्त लाईव्ह कव्हरेज. अनेक सारी यूट्यूब चॅनल पाहिलेत, परंतु प्रदर्शन लाईव्हवरती नेहमी चांगलं अपडेट, चांगली क्लॅरिटी आणि सक्षम आहे हे चॅनल. कॅमेरामॅनचं कौतुक करेन. प्रॉपर अपडेट. 6000च्या अगदी जवळपास आहे. 6000व्या प्रेक्षकांकरता गिव्ह अवे आहे की 500 रुपये त्यांना कॅश प्राईज दिलं जाईल. म्हणून प्रदर्शन लाईव्हला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपल्या गावातील आपल्या हक्काचा चॅनल प्रदर्शन लाईव्ह. ब्रिलियंट कव्हरेज. क्लीन अँड क्लिअर पिक्चर क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून. खूप चांगल्या पद्धतीने या श्रद्धांजली चषक यूट्यूबच्या द्वारे थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. 12 धावा, 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. चुकी घडली अमनच्या माध्यमातून. ज्या ज्या वेळेस हात खुले करण्याची संधी दिली गेले त्या त्या वेळेस मात्र दोन्ही हाताने ती संधीचं सोनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय अभिजितच्या माध्यमातून. धावसंख्या 12. अजूनही सामना संपलेला नाही. 18 चेंडू 26 धावा करायच्या आहेत. इथे जर 1 ते 2 विकेट मिळवल्या, डॉट चेंडू आले तर दबाव वाढू शकतोय. अगदी मोठा फटका खेळायचा होता. 1 धाव घेतली जाते का पाहावं लागेल. रनआउटची संधी, तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली गेले पंचांच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने हा चेंडू कलेक्ट केला आणि तिथे लगेच स्टँड वरती लावला गेलाय, अगदी ही विकेट मिळेल का हे पाहावं लागेल की बॅटर इथे सुखरूप आहे. चेक केलं जाते पंचांच्या माध्यमातून. धगधग आहे मनामध्ये टिव्हीच्या खेळाडूंवरती आणि प्रेक्षकांवरती देखील. बॅटर इज सेफ. तर अंपायरने सांगितलं की बॅटर सेफ. याचाच अर्थ जर पाहिला, हे पहा ऑन स्क्रीनवरती जसा बॉल आला ना तशीच बॅटही आली. पॉपिंग क्रीजमध्ये परफेक्ट मॅटला लँड केला आणि त्यानंतर स्टँडवरती हा बॉल आला. प्रदर्शन लाईव्ह जेवढे रिव्ह्यू घ्याल तेवढे सक्सेस राहतील. लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव पाहतोय आपण. म्हणून गिव्ह अवे आहे. महान पाटील प्रदर्शन लाईव्हचे प्रोप्रायटर. मला वाटते 30 ते 40 प्रेक्षक बाकी आहेत 6000 करता. तर 6000वा जो प्रेक्षक असेल त्याच्याकरता 500 रुपये आहेत. प्रदर्शन लाईव्ह यूट्यूबला जा, सर्च मारा प्रदर्शन लाईव्ह. या स्पर्धेचा अपडेट आणि त्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. 13 रन 1 विकेट. 13 जेव्हा जेव्हा येतो ना क्रिकेटमध्ये फेरा पाहिलाय, कधी षटकार, कधी विकेट, कधी एक्स्ट्रा धावा. 13 वरती फेरा. सध्या फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. रनआउटची संधी. इतका टाइम जर तुम्ही घ्याल ना तर बॅटर आरामात 2 धावा कंप्लीट करेल. कोचिवडा संघ संघर्ष केलाय. मागील 2-3 वर्षामध्ये पाहिलंय कोचिवडे संघाने मोठमोठ्या संघांना पराभव केलाय, परंतु सेमीफायनल, क्वार्टर सेमीफायनलपर्यंत मजल मारतो. ती ट्रॉफीच्या शोधामध्ये आहे. आज हीच ती वेळ आहे. 16 मध्ये 23 केल्या तर 2 मॅच जिंकू शकतात आणि 16 मध्ये 23 डिपेंडही करायचे आहेत. गोलंदाजी करताना टिवरी संघाला जयहनुमान मंडल टिवरी या नावाने आज उतरलाय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. धावसंख्या पुढे सरकली गेलाय. दबाव वाढतोय मैदानाच्या आतमध्ये. अरमानला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती लेग बाईटची धाव, 2 धावा. तदनंतर व्हाईट बॉल योग्य लेंथवरती अनुशासित गोलंदाजी करावी लागेल. अशा धावा जर तुम्ही बहाल कराल तर सामना निश्चितच खोचिवड्याच्या बाजूने जाऊ शकतो. ऑन साइडला बॉल हवेत आहे आणि नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॉल एक टप्पा खात सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता. 4 केसा पाहिलं जाईल. पंच अजूनही डिसिजन प्रेक्षकांना विचारतायत आणि इथे मात्र 4 धावा पंचांकडून इशारा येतोय. हा चौकार. बघा जर 6000 कंप्लीट झाले तर 600 रुपये आहेत. पैसे वाढत चाललेत. मला वाटते हळूहळू 6000 पर्यंत कॅश प्राईज जाऊ शकते. 20 रन सध्याच्या घडीला.
डॉट बॉल. जबरदस्त हा चेंडू. या चेंडूची गरज आहे अरमान. होप्स वाढवायचे तर अरमान नावाप्रमाणे काम करावं लागेल. आता टी व्ही अंपायरला बोलवलं जाईल वॉर्डरूममध्ये. बॅटिंगवाल्या टीमकडून रिव्ह्यू आहे. DRSची मागणी केली वाईड आहे की नाही. आणि लगेच 2 प्रेक्षकांनी मला कॉल केला की आम्ही आत्ताच सबस्क्राईब केलं आहे. तुम्ही केलेत परंतु अजून बाकी आहेत. हार्दिक बलंगेने देखील आता सबस्क्राईब केलंय. टिवरी गाव आणि हार्दिक बलंगे नाव ऐकलं नाही तर काहीतरी मिसिंग वाटते. आणि इथे व्हाईट बॉल चा सिग्नल आलाय म्हणजेच रिव्ह्यू रिटेन झालाय. खास करून बॅटिंगवाल्या टीमकडून एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावेने पाहिलं तर टीमची धावसंख्या पुढे येते 21 38चं आव्हान असताना अजूनही पाहिजे आहेत 17. मोठा फटका खेळायचा. हवेत बॉल आहे. लॉंग ऑफच्या मस्तकाला दस्तक. प्रकाश पाटील यांच्या स्वागताकरता ऑडियन्स कॅच त्यांनी टिपलाय. सिक्सर. यावेळेस जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. स्कूपचा फटका दाखवलाय पाठीमागच्या दिशेने. 3 क्षेत्ररक्षक आलेत जरूर आणि पाहता पाहता चेंडूला थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. मागडं षटक पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात कमी धावा आल्या होत्या. या षटकात अगदी आपण पाहिलं तर 15 धावा आतापर्यंत 5 चेंडूंवरती आलेल्या पाहायला मिळत आहेत. आता आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर जवळपास 5च्या घरामध्ये येऊन पोचला गेलाय. आणि जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली तर अभिजितच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7 बॉलवरती 22 धावा त्याच्या माध्यमातून झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मागडे षटक. हा नक्कीच महागडे षटक आपण पाहतोय या मॅच मध्ये. सध्या अरमान बेस्ट बॉलर आहे. त्यालाच अटॅक केलाय आणि पुन्हा एकदा उलटा पुलटा स्वीट हिट मॅचची हवा काढणारा हा मोक्याच्या क्षणाला षटकार. जणू काही या मॅचची आवाज काढलाय. हा पटका पहा. ग्रीप चेंज, पोझिशन चेंज आणि त्यानंतर स्वीट हिट सिक्सर. 35 धावा. प्रकाश पाटील यांनाही 200 रुपये दीपेश फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात आल्यात. थोड्याच वेळात ते कॅश येईल आणि ते आपण जमा करायचं. कारण की त्यांनी सांगितले की आमचे सदस्य आहेत दीपेश फाउंडेशनचे मेंबर प्रकाश पाटील आणि त्यांना 200 देण्यात येईल. प्रत्येकाला आज 200 रुपये कमवण्याची संधी आहे. रात्र वैरायची की आता तोही प्रश्नचिन्ह. 3 पाहिजेत. टिवरीकर नाराज असतील. ज्या पद्धतीने पहिली मॅच खेळली तिथे 91-92 आणि या मॅचमध्ये 12 मध्ये 3ची स्थिती आले. यंदा चांगल्या ट्रॉफीज पटकावल्या त्या संघाने. धावा आल्या होत्या शेवटच्या ओव्हरला धावा आल्या नाहीत. मागील 12 बॉलमध्ये पहिल्या इनिंगच्या धावा आल्या नाही आणि तिथून पूर्णपणे गेम चेंज झाला. नाहीतर 50-60 क्रॉस असत्या तर मजा असते मॅचमध्ये. परंतु प्रकाश 11 खोचिवडा संघ आज प्रकाश कोळी खुश असतील. ज्या पद्धतीने सध्या ही स्थिती आपण पाहतोय. क्रिकेट आहे. 12 मध्ये 3ची गरज. एक चमत्कार हवाय टिवरी संघाला. चमत्कारला नमस्कार होईल का या मॅचमध्ये. पिंटू रोशन भोईर उर्फ पिंट्या. ओ यावेळी मात्र जबरदस्त राईज केलेला बॉल होता. बॅटरला मात्र हा बॉल समजलाच नाही आणि इथे धावपळक जर पाहिलं 1 पुढे येईल. टीमची धावसंख्या 36. 36 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त बॅटिंग प्रकाश 11 खोचिवडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जसं गोलंदाजांनी डॉमिनेट केलं तसंच फलंदाजांनी डॉमिनेट केलंय. फिनिशिंग ऑफ द स्टाईल आउट ऑफ द पार्क. ह्योच 6
आणि षटकाराच्या मदतीने हा सामना फिनिश केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन प्रकाश 11 खोचिवडा टीम. आणि पाहू शकता हे प्रेक्षक आल्यात, हे पहा अभिजित आणि निखिलला कॅश प्राईज दिले आणि भरपूर चांगलं हे लुक पाहतोय आपण ऑन स्क्रीन. हे पाहू शकता हे मैत्री संबंध आहे आणि रिस्पेक्ट आहे. खास करून प्रेक्षक यासाठीच येतात. शाबासकी दिले निखिल आणि अभिजित या दोघांनाही. एक फॅन मुवमेंट असतो क्रिकेटमध्ये आणि आम्ही नेहमी पाहिलंय टेंबिवली घोरसाई मोठमोठ्या संघांना असे पारितोषिक येत असतात. आपल्या गावातील संघ आहे कोचिवडा संघ आणि त्याला त्यांच्या खेळाडूंना ही रिस्पेक्ट दिले.